नमस्कार. कुण्या राजाची तू ग राणी या मालिकेच्या 8 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता सर्वेशला कळलेलं आहे कबीर ही गुंजा ही बाबळीची मुलगी आहे, म्हणजेच आता ही सर्वेशची मुलगी आहे. त्यामुळेच त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे. पण त्याचबरोबर आता सर्वेशनं मृण्मयीला वचन दिलेलं आहे. त्यानुसार इकडे सर्वेश म्हणतो की गुंजाला कबीरची बायको म्हणून आणि माझी मुलगी म्हणून सगळे अधिकार मिळतील. मग त्यावेळेस लगेचच बाबळी पुढे येते आणि म्हणते की काहीही झालं तरी पुण्यांदा त्या डोंगरवाडीत बापाच्या नावासाठी झुरणारं आणखी एक पोर मला बघायचं नाही. येत्या पंधरवाड्यात तिकडे एक पंचायत भरेल आणि तिथे येऊन तुम्ही गुंजाला सोडचिठ्ठी द्यायची आहे, म्हणजे प्रश्न मिटला. त्या पंचायतीमध्ये येऊन तुम्ही गुंजाला सोडचिठ्ठी दिली की पुन्हा गुंजा तुमच्याकडे येणार नाही. हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर कबीरला धक्का बसतो, कारण सर्वेशचं असं म्हणणं असतं की गुंजाने कबीरची बायको म्हणून डोंगरवाडीत राहावं, तर इकडे मृण्मयीने कबीरबरोबर संसार करावा. यामुळंच बाबळीनं हा निर्णय घेतलेला असतो आणि बाबळीच्या या निर्णयामुळं कबीर, गुंजा आणि सर्वेश या तिघांनाही धक्का बसलेला असतो. आता पोटच्या पोरीला आपण इतकी वर्ष बापाचं प्रेम देऊ शकलो नाही, तर सर्वेश कशा प्रकारे न्याय मिळवून देईल हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.